महिला विधेयक संमत होऊ नये हे भाजपचे षडयंत्र होते, त्यामुळे त्यांनी चुकीच्या पद्धतीचे विधेयक मांडलं होतं. खासदार विशाल पाटील पैसे घेऊन जर राष्ट्रवादीने स्वीकृत सदस्य निवडला असेल तर महापौर निवडणुकीमध्ये सुद्धा भाजपाकडून पैसे घेऊनच पाठिंबा दिला आहे का? खासदार विशाल पाटील. नारी शक्ती वंदन अधिनियम हे महिला विधेयक संमत होऊ नये हे भाजपचेच षडयंत्र होतं आणि त्यामुळेच त्यांनी चुकीच्या पद्धतीने विधेयक मांडलं होतं, असा दावा खासदार विशाल पाटील यांनी केला आहे. सांगलीमध्ये विशाल पाटील हे प्रसारमाध्यमांशी बोलत होते. स्वतःच्या जागा सेव्ह करायच्या आणि स्वतःच्या सोयीसाठी जागा वाढवायच्या ह्या हेतूने भाजपने हे विधेयक मांडलं होतं, असं सांगून विशाल पाटील म्हणाले आहे. त्याच लोकसभा सदस्यांच्या संख्येमध्ये महिलांना 33% आरक्षण द्यायचं विधेयक असतं तर याला कुणीही विरोध केला नसता, असंही त्यांनी यावेळी सांगितलं होतं. पैसे घेऊन जर राष्ट्रवादीने स्वीकृत सदस्य निवडला असेल तर महापौर निवडणुकीमध्ये सुद्धा भाजपाकडून पैसे घेऊनच पाठिंबा दिला आहे का, असा गंभीर सवाल खासदार विशाल पाटील यांनी उपस्थित केला आहे. हे बघा, मी पेपर वाचून आपले वर्तमानपत्र वाचूनच ही बातमी घेतली. मला प्रत्यक्ष ही माहीत नाही, कारण मी अधिवेशनात असतो, तुम्हाला सगळ्यांना माहीतच आहे. अशोक मासाळे आणि स्नेहल सावंत हे दोन्हीही समाजात असलेले कार्यकर्ते आहेत आणि स्नेहल सावंत ह्या पूर्वी नगरसेविका होत्या, त्यांनी त्या वॉर्डात त्या निवडूनही आल्या होत्या. त्यांनी समाज कल्याण सभापती म्हणून काम केलेलं आहे. थोडक्यात मतात त्यांचा पराभव झाला आहे. आम्ही आमच्या आघाडीतूनच त्यांना पाठिंबा त्यावेळी दिला होता, त्यामुळे त्यांच्याबद्दल काय नेगेटिव्ह बोलायचं कारण नाही. अशोक मासाळेसुद्धा हे सामाजिक कार्यकर्ते आहेत, मागासवर्गीय समाजाचे बिलॉंग करतात आणि राष्ट्रवादीने जर निर्णय घेतला असेल की मागासवर्गीय समाजाला आपल्याकडनं चांगलं प्रतिनिधित्व मिळालं नाही आणि त्यामुळे त्या समाजाला आपण या ठिकाणी संधी दिली असेल, तो त्यांचा अंतर्गत प्रश्न आहे. आता व्यवहार झाला नाही झाला ह्याच्यावर बोलण्यासाठी मी क्वालिफाईड नाही, का त्यांचा अंतर्गत प्रश्न आहे. पण कार्यकर्त्यांनी समजून घ्यावं की काहीतरी विचार करून निर्णय घेतला असेल, त्यात त्यांच्या पक्षाचे पदाधिकारी काहीतरी वेगळं सांगत असतील तर तो त्यांनी लवकर मिटून विषय संपवावा. अर्थात आमच्याबरोबर आघाडी करून ते निवडणूक लढले होते आणि निवडणुकीनंतर 39 संख्या झालेली असताना आमच्याबरोबर राहणं गरजेचं होतं. आणि जर असं खरोखरच कोणतरी पैसे घेऊन नगरसेवक पद वाटत असेल तर पैसे घेऊनच भाजपला पाठिंबा दिला का? ज्या लोकांनी तुम्हाला भाजपी विरोधात मतदान केलं त्या लोकांचा विश्वासघात पैसे घेऊन केला का, हाही प्रश्न मनात येतो. पण मी सांगितल्याप्रमाणे तो त्यांचा पक्षाचा अंतर्गत प्रश्न आहे, त्याशी आमचं देणं घेणं नाही आहे. अगदी भाजपची इच्छा होती. हे पहा, एखाद्याला एखादी गोष्ट मंजूर करून घ्यायची असेल आणि खरंच त्यांना ते मनापासून असेल तर पहिला त्यांनी सगळ्या स्टेक होल्डरना, म्हणजे जे विरोधी पक्षातले लोक आहेत त्या सगळ्यांबरोबर बैठका घ्यायला पाहिजे होता. आमच्यासारख्यांना बोलवलं राहू दे, आम्ही लहान पक्ष आहे किंवा इंडिपेंडंट आहे. काँग्रेस पक्ष मोठा पक्ष आहे, तृणमूल मोठा पक्ष आहे, समाजवादी मोठा पक्ष आहे. ही मोठ्या पक्षांनी पाठिंबा दिला असता तर लहान सहान लोकांच्या ओवैसी काय म्हणतात आणि हरसिमरत कौर काय म्हणतात बघायचं कारण नाही. ह्या पक्षावरून भेट करून आम्ही असं विधेयक आणणार आहे, आपसी सहमती करण्यासाठी ह्या विधेयकात काय बदल केला पाहिजे ही चर्चा करून, जसं महिला विधेयक आणताना तुम्ही चर्चा केली आणि तुम्ही विधेयक आणला, हा विधेयक हा कॉन्स्टिट्यूशन अमेंडमेंट बिल हा आणत असताना तुम्ही का चर्चा केली नाही? कारण त्यांना मुद्दा म्हणून असं बिल आणायचं होतं की जे कुठल्याही परिस्थितीत समोरचा पास करू नये, म्हणजे आपल्याला म्हणालाही झाले आम्ही प्रयत्न केला आणि मनाप्रमाणे महिला आरक्षण झालं नाही ह्याचंही समाधान. त्या भाजपच्या खासदारांच्या प्रत्येकाच्या चेहऱ्यावर ही महिला आरक्षण झालं नाही याचा खूप मोठा आनंद होता. ते सगळे मनातनं हसत होते कारण त्यांच्या मनासारखं झालं होतं. म्हणून मी म्हणतो दुर्दैवी दिवस आहे की भाजपचा हा जो षडयंत्र आहे, काही आमचा विजय व्हायचं कारण नाही. आमचा एवढाच विजय झाला की आमच्या जो जबाबदारी होती तिथं जाऊन विरोधी मतदान काय ते आम्ही पार पाडली. पण हे पहिल्या दिवशीपासून भाजपचं षडयंत्र होतं की त्यांनी हा मांडावं. तुम्ही भाषणंही ऐका, भाषणं हीच होती की निवडणुकीत लोक महिला तुमच्या उलटं जातील. ज्या पक्षांनी ग्रामपंचायती पातळीवर ह्या देशात लाखो महिलांना आज सत्तेत आणलेलं आहे, फक्त 180 महिला खासदार होत असतील तर विरोध का करावा? महिला तुम्हाला खासदार करायच्या आहेत, महिलांना आमदार करायचं आहे, आमचा पूर्ण पाठिंबा आहे. पण त्या आळात जाऊन तुमचे मतदारसंघ सेव्ह करणे आणि तुमचे सदस्य वाढवणे हा डाव मागे घ्यावा. अजूनही वेळ गेलेला नाही, अजूनही आरक्षण लागू करता येते. भाजपने शांतपण शिकून हे करा. ब्युरो रिपोर्ट SBN मराठी, सांगली.